तर सगळ्यांना नमस्कार. ॲट द रेट स्टडी नॉर्म्स नॉमिन्स या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आजपासून आपण एक कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे आणि आपण एक पार्ट घेऊन आलेलो आहे म्हणू शकतो किंवा सीरीज घेऊन आलेलो आहे. तर कसं आहे याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही सगळ्या बघितला असेल. याच्यावरती आपण काय केलं होतं, जे एम-बी-एचे सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टरचे इम्पोर्टंट क्वेश्चन आणि थिअरी अपलोड केल्या होत्या. ओके. किंवा जे न्यूमेरिकल आहेत ते सगळे अपलोड केले होते. बरोबर. तर आपण या या आत्तापासून काय करणार आहे, की आता पेपर तर संपलेले बरोबर. आता फर्स्ट इयरचे पोरं ॲडमिशन घेणार. जे फर्स्ट इयरला होते ते सेकंड इयर जाणार. कसं असतं माहिती आहे का, की बऱ्याच पोरांना अपॉर्च्युनिटी माहिती नसतात, की फायनान्सच्या फील्डमध्ये ते करतात फायनान्स किंवा बी-कॉम करतात. पण त्यांना अपॉर्च्युनिटी माहिती नसते, की कोणकोणत्या अपॉर्च्युनिटी. तर आपण या व्हिडिओमध्ये अशा अपॉर्च्युनिटी घेऊन आले, ज्या तुम्हाला माहीतच नसणार आहे काय-काय. अबाउट दॅन 40 to 50 अपॉर्च्युनिटी तुम्हाला. म्हणून काही टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप जण म्हणतात, की फायनान्समध्ये जॉब भेटत नाही, जॉब भेटत नाही, जॉब भेटत नाही किंवा एम-बी-ए केला जॉब भेटत नाही. असं नाहीये. जॉब खूप आहे. पण तुमच्या आता वेळ असणार. तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेऊ, सेकंड इयरला असो किंवा सेकंड सेमला असो, फोर्थ सेमला असो. तुम्ही तुमचे स्किल डेव्हलप केले तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी हे भेटणार आहे. तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला पहिल्यांदा चालू करूया. ओके. तर बघू शकता आपण व्हिडिओच्या टॉपिकचंच नाव काय दिलंय, एम-बी-ए फायनान्स करियर अपॉर्च्युनिटी. तर तुम्हाला कोणकोणत्या अपॉर्च्युनिटी असतात. आपण व्हिडिओच्या पुढे हळू गेल्यावर तुम्हाला समजणार आहे, की कोणकोणत्या अपॉर्च्युनिटी, काय-काय अपॉर्च्युनिटी तुम्हाला माहीत असणार आहे. काय-काय अपॉर्च्युनिटी तुम्हाला माहीत पण नसणार आहे. त्यामुळं व्हिडिओ नीट बघा आणि परत एकदा आधीच आपल्याला व्हिडिओ चालू झाल्यावर पहिल्यांदा सांगतो, की आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि हे आपल्या चॅनलचा लोगो आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला चॅनलची लिंक भेटेल. ते जाऊन सबस्क्राईब नक्की करा. ओके. तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला चालू करूया. त्याच्या आधी सगळ्यांना एक विनंती म्हणू शकतो किंवा एक काय म्हणू शकतो, की बरेच जण म्हणशाल, "सर तुम्ही आम्हाला कुठं देणार किंवा काय करणार?" तर आपली ही व्हिडिओ आजपासून अशी होणार आहे, की तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्या एम-बी-एच्या. एम-कॉमला असू द्या, तुमचं बी-कॉम झालेलं असू द्या, काही झालेलं असू द्या. तुमचं अकाउंटिंग फील्डमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे असेल किंवा तुम्हाला वॉकिंग ड्राईव्ह पाहिजे असेल, तुम्हाला रेफरन्स पाहिजे असेल, कुठं व्हॅकन्सी आहे, काय नाही ते पाहिजे असेल, तर त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करावं लागणार आहे. कसं आहे, की हे बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक भेटणार आहे. या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉइन झाले, त्याच्यावरती टेलिग्राम चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला हा यू-पी-आय आयडी भेटेल किंवा इथं पण भेटेल. त्याच्यावरती ₹51 पे करायचे. तुम्हाला डायरेक्ट प्रीमियम टेलिग्राम चॅनलला जॉइन करण्यात येईल. आता तुम्ही म्हणशील, की बरेच जण का ₹51 पे करायचे? ते पण तुम्हाला क्लिअर करतो. ओके. तर कसं आहे, की तुम्हाला याच्यामध्ये काय-काय भेटणार आहे बघा. तुम्ही एम-बी-एच्या फर्स्ट इयरला असो, सेकंड इयरला असो, बरोबर? तुम्हाला बेनिफिट काय-काय भेटणार आहे, की तुमची वॉकिंग असणार आहे. तुम्हाला इंटर्नशिप करायची. तुम्ही फर्स्ट इयरला आले, तुम्हाला कसं रोड मॅप पाहिजे, कसं काय सगळं आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटणार आहे. नंतर तुम्ही रिझ्युमेमध्ये तुमचा रिझ्युमे पर्सनल कसा ते काय म्हणतात, की आय-टी कंपन्यांमध्ये, एम-एन-सी कंपन्यांमध्ये कसा शॉर्टलिस्टेड होतो. तुम्ही 100 ठिकाणी अप्लाय करतात, पण का तो हे होत नाही? ते सगळे रिझन त्याचे सगळे काय म्हणतात, की क्वेरी तुमच्या सॉल्व्ह केल्या जाणार आहे किंवा काय एच-आर म्हणा, फायनान्स म्हणा, मार्केटिंग म्हणा, सप्लाय चेन म्हणा, बी-ए म्हणा, सगळ्यांमध्ये काय-काय कीवर्ड यूज होतात किंवा काय-काय त्याने तुमचा रिझ्युमे सिलेक्ट होतो. कारण आता ओव्हरऑल सगळे एम-एन-सी कंपन्या, आय-टी कंपन्या हे एआयचं सॉफ्टवेअर वापरून एनालिसिस करा. म्हणजे तुमच्या रिझ्यूममध्ये ते कीवर्ड असले, तर तुम्ही तिथे सिलेक्ट होणार आहे. ओके. तर बघू शकता. त्यामुळं हे ₹51 मी घेत आहे आणि हे वन टाईम चार्जेस त्याच्यानंतर तुमच्याकडून ₹1 घेणार नाहीये. तुम्ही एम-बी-एला असेल तर तुम्हाला सगळ्या सेमिस्टर त्याच्या नोट्स, इम्पोर्टंट क्वेश्चन सगळं भेटणार आहे. म्हणून आताच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर आपण व्हिडिओला चालू करूया पुढे. आता बघू शकता, की फर्स्ट पार्ट येतो, की अकाउंटिंग जॉब रोल. आता कसं असतं माहिती आहे का, याच्यामध्ये 2-3 पार्ट पडतात. एक अकाउंटिंग पडतो, एक कोर अकाउंटिंग पडतो आणि कोर फायनान्स पडतो, बरोबर? याच्यामध्ये कसं असतं, की तुम्ही नॉर्मल अकाउंटिंग असेल, तुमच्यात एक्सपिरियन्स नसेल, काय नसेल, तर तुम्हाला 2 to 3 लाख पर्यंत भेटतो आणि तुम्हाला मोर दॅन 2 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल, तर 5 लाख पर्यंत जातं, बरोबर? तर आता याच्यामध्ये आपण वन बाय वन करून बघूया, की काय-काय अपॉर्च्युनिटी तुम्हाला दिसतात. आता बघा, अकाउंटंट म्हणजे नॉर्मल अकाउंटंट असतं, की तुम्ही रेकॉर्ड केलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे. तो अकाउंटंट असतो, बरोबर. जनरल एंट्री वगैरे मेंटेन केले पाहिजे तो. नंतर सीनियर अकाउंटंट कसा असतो, जो अकाउंटंट असतो त्याच्या वरची पोस्ट आहे. त्याला सगळं एनालिसिस करून त्याला सगळं त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागतं. हा बरोबर करतोय का नाही, जे एम्प्लॉयी वगैरे ते त्याच्यानुसार, बरोबर. तर त्याच्यानंतर थर्ड नंबरचे आहे, की जी एक्झिक्युटिव्ह. आता कसं आहे माहिती का, की तुम्ही काय म्हणतात, की तुम्हाला माहीत असेल, की जी एक्झिक्युटिव्ह काय काम करतो. ओके. नसेल माहिती तर आपण सांगणारच आहे. काही टेन्शन नाही. ज्याला माहिती त्याने कमेंट करून नक्की सांगा.
ओके. जी-एस-टी एक्झिक्युटिव्ह कसा असतो, की इन्कम टॅक्स भरणं, जी-एस-टीचे फायलिंग करणं, काय करणं किंवा कंप्लायन्स लावणं, हे सगळं काम जी-एस-टी एक्झिक्युटिव्ह करत असतो, बरोबर? त्याच्यानंतर आहे टॅक्स कन्सल्टंट्स. आता टॅक्स कन्सल्टंट म्हणजे काय हे पण तुम्ही कमेंट करून सांगा. आता कसं आहे, की तुम्ही म्हणशाल, "सर तुम्ही सगळंच कमेंट करून सांगा." म्हणलं, "तुम्ही काय सांगणार या व्हिडिओमध्ये?" मी ज्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत नसणार आहे, मी त्या सांगणार आहे. आता टॅक्स कन्सल्टंटचं काम काय असतं, की टॅक्स गोळा करणं, तो गव्हर्नमेंटला पे करणं विदिन अ टाईम आणि ड्युरेशनमध्ये. झालं. याचं साधं सिंपल मीनिंग आहे. समजू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आहे की ऑडिट एक्झिक्युटिव्ह. आता ऑडिट काय असतं, की तुम्ही बघू शकता की कंपन्यांमध्ये ऑडिट होतं, नंतर बँकेमध्ये ऑडिट होतं, गव्हर्नमेंटचं ऑडिट होतं, महानगरपालिकेचं ऑडिट होतं. प्रत्येक गोष्टीचं ऑडिट होतं. ऑडिट झाल्याशिवाय तुम्हाला कळत नाही आणि की तुमचा बिझनेस बरोबर चाललाय का नाही. कळतं. काय अडचण नाही. कळून येतं. पण जेव्हा एखाद्या वेळेस एखादी चुकी लक्षात येते, तर त्यानंतर मग जो कंप्लायन्स किंवा जी पेनल्टी भरायला लागते त्या कंपनीला. त्यामुळे प्रत्येक कंपनी ही आमच्या वर्षाच्या इयर एंडिंगला किंवा वर्ष स्टार्ट होताना काय ऑडिट करून घेते. आता तुम्ही कधी करते हे कमेंटमध्ये सांगा. मी दोन्ही पण तुम्हाला सांगितले. वर्षाच्या आधी पण करते, नंतर पण करते. पण याच्यामध्ये एकाच वेळेस कंपनी करते, कधी करते तुम्ही कमेंट करून सांगा. ओके. याच्यावरनं काय होतं, की तुम्हाला कळतं, की तुम्हाला कोणत्या रोलमध्ये तुम्हाला कोणत्या रोलचं किती नॉलेज आहे. म्हणून मी प्रत्येक गोष्ट सांगतो. आणि आत्ता पण सांगतो व्हिडिओ आत्ताशी चालू झाले मिनिमम 5 ते 6 मिनिटं झाले. अशी व्हिडिओ तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये एवढे काय म्हणतात, की रोल आणि एवढे आता पण व्हिडिओ YouTubeवरती भेटणार पण ते येणार, ते सांगणार नॉर्मल आणि निघून जाणार. आपण आपलं प्रत्येक ब्रीफ इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय. ओके. नंतर अकाउंट पेएबल एक्झिक्युटिव्ह कसं असतं, की हे पण काम अकाउंटिंगमध्येच येतं. त्याच्यानंतर काय आहे, की अकाउंट रिसिव्हेबल एक्झिक्युटिव्ह बरोबर? त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता. आता त्याच्यानंतर आहे, की सॅलरी एंट्री रेकॉर्डिंग, नंतर येते, की जी रिटर्न फायलिंग, पेरोल प्रोसेसिंग, फायनान्शियल रिपोर्ट आणि एम-एन-सी रिपोर्ट, बॅलन्स शीट प्रिपरेशन आणि सॅप काय फिफो. आता इथपर्यंत समजलं. तुम्ही म्हणशाल, "सर हे तुम्ही पटापट का घेतलं?" आता मी तुम्हाला सांगतो, की कसं आहे, की अकाउंटिंगमध्ये कसं असतं माहिती आहे का? तुम्हाला बरेच लोकं म्हणतात, की मला आता लोकांना 2च माहिती आहे, की सॅपमध्ये जायचं का अकाउंटिंगमध्ये जायचं का इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये जायचं, बरोबर? आता मी तुम्हाला सांगतो, की कसं असतं. सॅपमध्ये जाण्यासाठी कसं असतं माहिती आहे का? खूप क्लासेस आहे. तुम्ही कोणता पण क्लास लावा, काही पण करा. फक्त तुम्हाला ते सर्टिफिकेट देतं. कारण जे नॉलेज तुम्हाला पाहिजे, इंटरव्ह्यूची प्रिपरेशन तुम्हाला प्रोसेस, P2P प्रोसेस, B2B प्रोसेस, P2C प्रोसेस ते तुम्हाला तेवढे प्रोसेस तुमची पाठ करून घेतं. तुम्हाला बेसिक करून देतं. बरोबर? नॉलेज देतं. पण जे खरं सॉफ्टवेअर वापरतात ते आणि जे आपल्याला बाहेर शिकवतात, ते खूप कमी क्लासेस आहे, की जे अख्ख्या ह्याच्यामध्ये शिकवतात. पुणे म्हणा, कुठे पण म्हणा. बोटावर 1-2 क्लासेस आहे, की जे खरं-खरं शिकवतात आणि जे रिअल टाईम याच्यावरती तुम्हाला करायला लावतात काम, बरोबर? मग हे झालं. त्याच्यानंतर काय, की तुम्ही हे जे सगळं करणार आहे, तेच सगळं आत्तापर्यंत जे तुम्हाला सगळं सांगितलं, हे SAP FIFOमध्येच येतं सगळं, बरोबर? आता SAP कसं असतं, ज्या एम-एन-सी कंपन्या आहे किंवा ज्या आय-टी कंपन्या आहेत, त्या SAP सॉफ्टवेअर वापरतात. TCS म्हणा, Infosys म्हणा, Capgemini म्हणा, Cognizant म्हणा, या कंपन्या SAP सॉफ्टवेअर वापरतात, बरोबर? तर बाकीच्या कंपन्या दुसरं सॉफ्टवेअर वापरतात. हां, आता दुसरं कोणतं सॉफ्टवेअर तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती कारण मोस्ट ऑफ द टाईम सगळ्या कंपन्या SAPच सॉफ्टवेअर वापरतात. कारण हे ऑल इन वन सॉफ्टवेअर आहे, की एखाद्या एचआरनी त्याच्यावरती काय प्रोसेस केली आणि जी फायनान्स डिपार्टमेंटला पाहिजे असेल, तर ते ओव्हरऑल एकाच डेस्कवरती, एकाच सॉफ्टवेअरवरती ते सगळं दिसतं. त्याच्यामुळे हे सॅप फिफो सॉफ्टवेअर वापरतात. हे आत्ताचं ट्रेंडिंगला आहे आणि मी तुम्हाला सांगतो ह्या हे सॉफ्टवेअरची कोणी पण जागा घेऊ शकत नाही. आता मार्केटमध्ये चालू आहे, की एआय बूम आलं, एआय बूम आलं, एआय बूम आलंय. बूम आलेला आहे. एआय एआय प्रत्येक गोष्टीमध्ये आलेलं आहे. पण अशी गोष्ट आहे, की तुम्ही मला सांगा, की तुम्ही पर्चेस केलेली एंट्री याच्यामध्ये टाकली किंवा एखाद्या डीलरनी तुम्हाला ऑर्डर दिली, तुम्ही याच्यामध्ये एंट्री केली, तरच तुमची इन्व्हॉइस जनरेट होणार आहे. इन्व्हॉइस जनरेट झाल्यानंतर तुम्हाला काय जी नंबर भेटणार, नंतर टॅक्स इन्व्हॉइस भेटणार आहे, बाकीच्या प्रोसेस तुम्हाला भेटणार आहे. तेव्हा तुमची फायनल अमाउंट होणार आहे, बरोबर? तर त्यामुळं याच्यात इनपुट केल्याशिवाय काही होणार नाही. म्हणून याचे जॉब जाणं हे अशक्य आहे. आणि हे जॉब एम-एन-सीमध्ये खूप भारी म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसला, तरी तुम्हाला मिनिमम 3 ते 4 लाखापर्यंत पॅकेज भेटतं. आणि एक्सपिरियन्स असला तर ते मोर दॅन 7 टू 8 जातं आणि तुमचा मोर दॅन 10 इयरचा एक्सपिरियन्स असला, तर तुम्ही सॅप ट्रेनर म्हणून किंवा चे क्लासेस तुम्ही बाहेर टाइप करून घेऊ शकतात. लोकांना शिकू शकता. स्टुडंटला शिकू शकतात.
तर बघू शकता. हे सॅपचं झालं. आता तुम्ही म्हणशाल फायनान्शियल रिपोर्टिंग काय? हे पण सॅपमध्ये येतं. बॅलन्स शीट प्रिपरेशन हे पण अकाउंटंट करतं. पेरोल प्रोसेस, आता जी रिटर्न फायलिंग आणि सेल्स रिटर्न रेकॉर्डिंग हे पण सगळं सॅपमध्ये येतं. आता कसं आहे माहिती आहे का, की जी पार्ट, आता तुम्हाला सांगतोय, की तुम्ही जे फायनान्सचे स्टुडंट आहे, त्यांना पैसे कमवायचे असतील किंवा पैसे म्हणण्यापेक्षा प्रत्येकाचा एम एकच असतो, की आपण आपली ग्रोथ करून घेणं आणि पैसे कमवणं, बरोबर? तर त्यासाठी कसं करायचं असतं माहिती आहे का, की साधं सिंपल करायचं, की तुम्हाला जे जी बेसिक नॉलेज आहे, रिटर्न कसा फाईल करायचा, कसं काय करायचं. आता तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं, 6-7 महिने सीएकडे काम करा किंवा जे एम-कॉम, एम-बी-ए, सॉरी काय बी-कॉम करतात त्यांनी करा काम 1-1.5 वर्ष. तुम्ही स्वतः जी फायलिंग, रिटर्न फायलिंग करू शकता पर्सनलचे. जी-एस-टी-आर-1 चे वगैरे. आता इन्कम टॅक्स चालू आहे, ते तुम्ही स्वतः भरू शकता. काही अडचण नाहीये. कोणी तुम्हाला काही विचारणार, सर आता आता इन्कम टॅक्स चालू होणार आहे, की सॅलरीचं किती होतं, काय, किती, काय, कसं काय, ते सगळं. तुम्हाला कोणी विचारत नाही. मिनिमम हा बाहेर घेता ₹2,000-2,500, आपण ₹1,500 फी घेतली, तरी तुमचे वर्षाचे म्हणा किंवा वर्षाचे पण तुम्ही 10 भरले तरी ₹15,000 तुमचं तुमचं पॉकेट मनी निघून जातं. ओके. व्हिडिओ खूप लांब होईल. तुम्हाला याची इन्फॉर्मेशन पाहिजे तर कमेंट करून सांगा. मी याची दुसरी व्हिडिओ बनवेन, की जी रिटर्न कसं फाईल करायचं, काय-काय इम्पोर्टंट डॉक्युमेंट लागतात, काय-काय नाही. स्टुडंटनी कसं केलं पाहिजे, काय-काय लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. आता इथपर्यंत समजलं सॅपचं काय. आता आपण दुसऱ्या ह्याच्यात जाऊ. आता दुसरी आपली कन्सेप्ट आहे, की इन्व्हेस्ट काय ते हां, बरोबर. आता तुम्हाला माहिती पाहिजे, की सॅपसाठी कोणकोणते, सॉरी सॅप म्हणण्यापेक्षा अकाउंटंटसाठी कोणकोणते सॉफ्टवेअर इम्पोर्टंट आहे. तुम्हाला एक तर पहिल्यांदा टॅली प्राईम आलं पाहिजे. नसेल केलं तर तुम्हाला आता तुम्ही कोर्स करून घ्या, की मोस्ट ऑफ द स्टुडंट असे म्हणतात, की आम्हाला टॅली येतं पण सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्हाला कोणी विचारत नाही. एम-एस एक्सेल करा. एम-एस एक्सेल जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तरी चालेल. कारण मार्केटमध्ये खूप सारे कंपन्या काय फ्री सर्टिफिकेट आहेत. ते केलं तरी चालेल, पण तुम्हाला त्याचं नॉलेज असलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर अजून येतं, की तुम्हाला काय आहे, की कोणतं हां, ई-आर-पीचं. आता ई-आर-पीचं फुल फॉर्म काय हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. या सॉफ्टवेअर तुम्हाला माहिती पाहिजे, की ही ऑल इन वन सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये इनपुट केलं, जसं तुम्ही सॅपचं बघितलं तसं. हे प्रत्येक सॉफ्टवेअर ऑल इन वन आहे. आता बुक तुम्ही खूप ठिकाणी बघितलं असेल. आता ज्या छोट्या-मोठ्या कंपन्या किंवा क्लायंट आहे, ते यूज करतात. काय यूज करतात, याची कॉस्ट पण मिनिमम आहे आणि हे इंडियाचं सॉफ्टवेअर आहे. ओके. कोणी बनवलंय, कोण कंपनी आहे, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. जे बरोबर सांगेल त्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती काय ना काय बक्षीस किंवा काय ना काय रिवॉर्ड नक्की भेटणार आहे किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये 100% भेटणार आहे. ओके. जोबोर्डचे फाउंडर कोण आहे आणि हे म्हणजे इंडियाचं सॉफ्टवेअर एवढं तर माहिती आहे. पण त्याचे फाउंडर कोण आहे आणि ते का बनवले त्याची मला इन्फॉर्मेशन 2 to 3 लाईनमध्ये नक्की सांगा. ओके. तर त्याच्यानंतर बघा अदर सॉफ्टवेअर. आता याच्यामध्ये अजून पण 2-3 सॉफ्टवेअर आहेत. ते पण ऑल इन वन सॉफ्टवेअर ते पण कंपनी यूज करतात. पण मोस्ट ऑफ द टाईम कंपन्या काय यूज करतात, ज्या छोट्या-मोठ्या कंपन्या ई-आर-पी आणि Zoho आणि अजून एक सॉफ्टवेअर आहे मला नाव आठवेना ते एक सॉफ्टवेअर. असे 3च सॉफ्टवेअर यूज होतात. का करतात? मग बघू शकता. आता तुम्हाला याच्यामधलं बेसिक नॉलेज असलं तर तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यावर क्वेशन देऊ शकता. आता Zoho काय की ऑल इन वन हे त्याच्यामध्ये इनपुट केलं मार्केटिंगवाल्याने तर आउटपुट तुम्हाला फायनान्सला काय भेटणार ते सगळं एका टेक्स्टमध्ये भेटतं. ओके. ई-आर-पीचा फुल फॉर्म नक्की कमेंट करून सांगा. आता हे झालं सगळं, की याचं कशाचं अकाउंट. तर कसं आहे, आता बघू शकता. आता काय आहे, की आता प्रत्येक जण म्हणतात, की आम्हाला नाही, आम्हाला कोर फायनान्समध्ये जॉब पाहिजे. ओके. तर कोर फायनान्समध्ये जॉब पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो, याच्यामध्ये बघा मी दिलेलं आहे कोर फायनान्स जॉब, बरोबर? तर याचं पॅकेज किती असतं माहिती आहे का? स्टार्टिंग असतं 3 to 5 एल-पी-एम. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स असेल तर ते वाढतं 7 to 8 पर्यंत जातं. 5 to 7 to 8. 10 पर्यंत तुम्हाला मोर दॅन 3 इयर गेलं, तर तुम्हाला 10 इयर पर्यंत जातं. अकाउंटिंगमध्ये तशी ग्रोथ आहे, पण त्याच्यामध्ये ग्रोथ हळू-हळू आहे, बरोबर? स्लो ग्रोथ होती. याच्यामध्ये ग्रोथ फास्ट होते, पण रिस्क पण तेवढीच आहे याच्यामध्ये. ओके. तर तुम्ही बघू शकता. आता एवढे सगळे एनालिसिस दिलेले आहे, बरोबर? याचं मेन एकच वर्क असतं, की इन्व्हेस्टमेंट एनालिसिस, बरोबर? आता कसं असतं माहिती आहे का, फायनान्सच्या जॉबमध्ये त्यांना कोर फायनान्स जॉब पाहिजे. त्यांच्यामध्ये असतं, की इन्व्हेस्टमेंट एनालिसिस, इक्विटी एनालिसिस, क्रेडिट एनालिसिस, नंतर फायनान्स मॅनेजर, इक्विटी रिसर्चर, रिस्क एनालिसिस, इन्व्हेस्टमेंट बँकर, बजेटर
असे वेगवेगळे असतात. पण त्यांचं एकच काम असतं, की इन्व्हेस्टमेंट कशी करायची किंवा एखाद्या कंपनीला अक्वायर करायचं असेल, मर्जर करायचं असेल, टेक ओव्हर करायचं असेल, अमलगमेशन करायचं असेल. हे चारहींची मीनिंग तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला या 4 कन्सेप्ट कळल्या? कारण इंटरव्ह्यूला गेल्यावर मेन 4 क्वेशन हेच विचारतात. तर तुम्ही ह्या 4 इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणजे काय हे तुम्हाला आरामात कळलं आणि तुम्ही आरामात उत्तरं देऊ शकता. तर बघू शकता. एवढे ऑप्शन आहेत तुम्हाला अवेलेबल. आता कसं आहे, की एवढे ऑप्शन आहे. आता जे एम-बी-एचे फर्स्ट इयर स्टुडंट आहेत, सेकंड इयर स्टुडंट आहेत. त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी ठरवलं पाहिजे, की नाही मला कोर फायनान्समध्येच पाहिजे का मला नाही मला अकाउंटिंगमध्ये करायचे. असे वेगवेगळे याचे दोन्ही डिफरन्स वेगवेगळे. म्हणून म्हणतो, की व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडले असेल आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि Telegram चॅनल नक्की जॉइन. आता मी हे झालं त्याच्या पुढच्या स्लाइडमध्ये दाखवतो काय-काय. तर बघू शकता. इथं पण एवढं आहे, की वेल्थ मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजमेंट, पोर्टफोलिओ एनालिसिस, लोन ऑपरेशन, सॉरी लोन ऑफिसर, इन्व्हेस्टमेंट बँकर एनालिसिस, सी-एफ-ओ हे सगळे आहे. बरोबर? एवढे सगळे अॅनालिसिस्ट आहे. आता मी कसं तुम्ही मेन्शन तुम्ही सर, की याचं काय म्हणतात, की अकाउंटिंगचं एवढं डीपमध्ये सांगितलं आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट बँकिंगच्या डीपमध्ये नाही सांगितलं. ओके. आता ती वेळ आली इन्व्हेस्टमेंट बँकिंगच्या डीपमध्ये सांगायची, बरोबर? इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा रोल काय असतो, की तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट त्याच्या नावामध्येच इन्व्हेस्टमेंट करताय किंवा एखादी कंपनी अॅक्वायर करताय किंवा एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, एखाद्या कंपनीला हेल्प करताय आय-पी-ओ आणण्यासाठी किंवा काय करण्यासाठी. तर त्या त्या वर्कसाठी इन्व्हेस्टमेंट बँकिंग करतं. पण तुम्हाला हे वर्क कधी भेटतं जेव्हा तुमच्याकडे 3 ते 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर. पण तुम्हाला जे जे काय फ्रेशर्स असतात किंवा जे नवीन जॉइन झालेले असतात किंवा त्यांना एक्सपिरियन्स नसतो, काय नसतं. त्यांना हे नॉर्मलच काम करावं लागतं कंपनीचं. पण त्याच्यामधनं पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. ओके. आता बघू शकता, की बऱ्याच पोरांचा एम असतो, नाही मला अकाउंटिंग मी तिकडे बघायचं, इन्व्हेस्टमेंट बँक इकडे बघायचं. हे दोन्ही मी सेपरेट तुम्हाला सांगितले आणि अकाउंटिंगमध्ये मोस्ट ऑफ द सॅप फिको येतं. म्हणून तुम्हाला त्यात जायचं असेल तुम्ही त्यात जाऊ शकता, यात जायचं असेल तर यात जाऊ शकता. काही अडचण नाहीये. बरोबर? पण कसं आहे, की आता तुम्ही समजा आता आपण करूया, की इन्व्हेस्टमेंट बँकिंग केली. हां, तुम्हाला कसं असतं माहिती का? तुम्हाला कोणत्या आय-पी-ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं, कोणता स्टॉक पर्चेस करायचा, कोणतं काय हे सगळं माहिती असतं. तसं तुम्ही हे करतात अकाउंटिंग करतात त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ स्टुडंटला माहिती नसतं. तुम्ही याच्यामधून अदर इन्कम पण करू शकतात. ओके. तर बघू शकता. मी एवढ्या ईझी वेमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. आता अजून एक कन्सेप्ट याच्यामध्ये, की तुम्ही जेव्हा एम-बी-एच्या फर्स्ट इयरचे स्टुडंट बघत असतील किंवा सी-एफ-एचे बघत असतील किंवा बी-कॉमचे बघत असतील, तर त्यांनी काय केलं पाहिजे, की सॉरी एम-कॉमचे बघत असतील तर. त्यांनी काय केलं पाहिजे, नाही त्यांचं एम असेल इन्व्हेस्टमेंट बँकिंगच करायची. तर तुम्ही साधं सिंपल काय करा, की तुम्ही सी-एफ-एला ॲडमिशन घ्या. सी-एफ-एची ड्युरेशन असते. तुम्हाला त्याची पण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. ती पण व्हिडिओ बघून देतो. त्याची ड्युरेशन मिनिमम 3 लेव्हल असतात. तुम्ही 1-2 लेव्हल कंप्लीट केला. तुमच्या कॉलेजमध्ये कंपनी आली तर आहे ना, तुम्ही बाहेरून अप्लाय केलं. तुम्हाला मिनिमम 7 टू 10 लाख रुपयेचं पॅकेज भेटणार. म्हणून तुम्हाला काहीच टेन्शन नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, की इन्व्हेस्टमेंट बँकिंग करणं हे पण चांगलं आहे. सॅप केलं तरी चांगलं आहे. तुमचा डिसिजन तुम्ही घ्या आणि तुम्हाला माझी पर्सनल गाईडन्स पाहिजे असतं, तर Telegram चॅनलला जॉइन व्हा. तिथं आपण सगळं काय इन्फॉर्मेशन अपलोड करणार आहे आणि वन टू वन सगळ्यांचं कन्व्हर्सेशन करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. तर आपण बघूया. एवढी व्हिडिओ मी सगळी एक्सप्लेन केलेली आहे जॉब रोल. एवढं तुम्हाला आता पण कुठं पण YouTubeवरती भेटणार नाहीये. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून खूप काही प्लॅन आहेत. तुम्हाला नक्की हा चॅनलला सपोर्टिव्ह आणि बेनिफिट होणार. तुम्ही ₹51 पे केल्यावरती भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.